आता समजतं वाढीमध्ये. खरं म्हणजे मी अतिशयोक्ती करतोय, मला माहिती आहे. खरं म्हणजे या एका संमेलनासाठी त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं पाहिजे इतकी या एका संमेलनाची योग्यता आहे असं मला स्वतःला वाटतं. जगण्याचं वर्णन त्यांनी केले आहे. या पुस्तकाचं पहिल्यांदा तुम्ही शेवटचं पान उघडा आणि त्या शेवटच्या पानावरती त्यांनी जीवनाची भूमिती नावाची कविता लिहिलेली आहे. जीवनाचे नाव त्रिकोण ठेवल्यास बालपण, तारुण्य आणि वार्धक्य हे त्याचे 3 बिंदू. स्वार्थ, परार्थ, धर्मार्थ या त्याच्या 3 भुजा. इतकं ही गणिताच्या दृष्टांतात मांडलेली कविता आहे. शेवटपर्यंत हा गणिताचा आणि पदार्थ विज्ञानाचा दृष्टांत देखील या कवितेमध्ये मांडलेला आहे. हे बरे नवे नावाची त्यांची कविता, त्याच्यात जीवनभाषा आहे. वादळाने वादळाशी झुंजणे हे बरे नवे. मला स्वतःला जो व्यंजनार्थ त्यातला कळला, वादळाशी हे तर शब्द वाचन नाही, वादळाने वादळाशी झुंजणे हे बरे नवे. अरे तुम्हाला जर सर्व जातींची शोषणमुक्ती करायची असेल तर एका जातीने दुसऱ्या जातीशी भांडण करणं हे योग्य नाही. आजच्या महाराष्ट्राची आपण अवस्था पाहतो आहे की जातींचं नाव घेत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती काय चालू आहे. 2 वेगवेगळ्या गटाचे लोक समोर आहेत आणि म्हणून तुमरावांचं हे वाक्य त्यांना सांगितलं पाहिजे की अमुक एका जातीच्या नावाने आमचीच जात श्रेष्ठ, आम्हालाच आरक्षण पाहिजे, तुम्हाला आरक्षण पाहिजे मिळेल, पण सगळ्यांनाच आरक्षण द्यायला पाहिजे. सोव्हिएट रशियामध्ये, क्रांतीनंतरच्या रशियामध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी सगळ्यांना निशुल्क दिल्या गेल्या होत्या. तशी आपल्या देशामध्ये जर व्यवस्था आली तर मग कोणी आरक्षण मागणारच नाही, सगळ्यांना निशुल्क. वादळाने वादळाची झुंजणे हे बरे नव्हे, आवरणाविण ज्योत जळणे हे बरे नव्हे. हाही महत्वाची ओळ आहे. आवरणाविण म्हणजे एखाद्या संरक्षणाशिवाय विचारांना संरक्षण पाहिजे, ते तत्वज्ञानाचं पाहिजे. तुमरावांसारख्या कवींपाशी तत्वज्ञानाचं संरक्षण या कवींनी इतकं काय वाचलं आहे, इतकं अभ्यासलं आहे वेगवेगळ्या भाषातून की त्यांच्या शब्दांना आपोआपच ते संरक्षण लाभलेलं आहे.